फक्त कांदा आणि टमाटरपासून तुम्ही बनवा मस्त अशी मसाल्याची झणझणीत मसाले वांग्याची भाजी। चला तर आपण गाईस व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा। हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। कसे आहे तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही चांगले असाल, स्वस्त राहा, मसाला लाईफ एन्जॉय करा। मी स्नेहल तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते गाईज। तर आज मी करणार आहे मसाला वांग्याची भाजी आणि फक्त 2 वाटांपासून सुरू करायची आहे। ती कशी बनते चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्ही बघू शकता मी घेतलेले 1 पाव वांगी आणि ही एकदम फ्रेश आणि एकदम कडक आहे आणि खूप एक ताजी वांगी आहे। सगळ्यात आधी तर आपण वांग्याचा एक्स्ट्रा डेट कापून घेऊया आणि चाकूने चिरा लावून घेऊया आणि आतमध्ये वांग खराब आहे की नाही आहे हे एकदा नक्की चेक करा तुम्ही। आणि याच प्रकारे सगळ्या वांग्याला काप करा आणि सगळ्या वांग्याची एक्स्ट्रा डेट काढून घ्या। वांगी कापून झाल्यानंतर मस्त असं स्वच्छ पाण्याने वांगी धुवून टाका आणि आता आपण मसाल्याची तयारी करूया। मी इथे घेतलेले आहे 2 कांदे आणि 2 टमाटर घेतलेले आहे। याला मस्त असं बारीक कापून घेऊया। बारीक नाही कापलं तरी चालते, तुम्ही मोठे सुद्धा कापू शकता, कारण आपल्याला हा जो मसाला आहे हा तयार करून भाजायचाच आहे। आता तव्यावरती तेल टाकून कांदे भाजून घ्या। कांदे छान असे ब्राऊन आणि खरपूस भाजून घ्यायचे। थोडं तेल टाकू शकता तुम्ही तव्यावरती, बघू शकता तुम्ही कांदे छान असे भाजले गेलेले आहे। आता एका प्लेटमध्ये काढून आपण लगेच त्याच तव्यावरती टमाटर टाकायचं आणि टमाटरला सुद्धा असं छान डाग पडेपर्यंत त्याला मस्त भाजून घ्या। असं मटर भाजताना तुम्ही 10 ते 12 शेंगदाणे सुद्धा घालू शकता, कारण शेंगदाण्याची सुद्धा चव खूप भारी लागते। आता हे बघू शकता तुम्ही मिश्रण भाजल्या गेलेलं आहे आणि याला थंड होऊ द्या। थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये कोथिंबीर टाकायची आणि टमाटर, कांदे आणि शेंगदाणे टाकायचे आणि याला असं बारीक फाईन चॉप करून घ्यायचं। तुम्ही बघू शकता किती चॉप झालेलं आहे। आता आपला पेस्ट तयार आहे। आता मसाला वांग्याची भाजी म्हटल्यावर थोडं तेल जास्तच टाकायचं। मी इथे कढईला तेल घेतलेले आहे आणि काही खडे मसाले घेतलेले आहे। इथे 2 हिरवी मिरची टाकायची। हिरवी मिरचीला छान असं 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचं। त्याच्यानंतर इथे कढीपत्ता टाकायचा। कढीपत्त्याची फोडणी मसाला वांग्याच्या भाजीमध्ये खूप छान लागते। आणि त्याच्यानंतर 1 चम्मच हिंग टाकायचं। आता फोडणी अशी तडतडल्यानंतर मस्तपैकी याच्यामध्ये टाकायचा एक बारीक चिरलेला कांदा। तुम्ही बघू शकता इथे कांद्याला मस्त असं ब्राउनिश असं भाजून टाकायचं, तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा मस्त असा। आता 1 चम्मच अद्रक लसूणचा पेस्ट टाकायचा। अद्रक लसूणच्या पेस्टला सुद्धा 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचं, कारण त्याच्यामध्ये कच्चापणा नाही राहिला पाहिजे। कच्चापणा राहिला की भाजीला कच्चापणाची चव येते। आता याच्यामध्ये टाकायचा आपण कांदा आणि टमाटरचा पेस्ट टाकायचा आणि याला सुद्धा मस्त असं परतून घ्यायचं। 3 ते 4 मिनिटं मसाला परतून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे। तेल सुटलं म्हणजे असं समजायचं की आपला मसाला अर्धा शिजलेला आहे। आता याच्यामध्ये टाकायचं आपण 1 चम्मच हळद टाकायची। त्याच्यानंतर 2 चम्मच लाल तिखट टाकायचं। तुम्हाला भाजी तिखट पाहिजे असेल तुम्ही जास्त सुद्धा तिखट टाकू शकता। मी इथे 2 चम्मच तिखट टाकलेलं आहे आणि इथे 1 चम्मच धने पावडर घेतलेला आहे। 1 चम्मच गरम मसाला टाकायचा। तुम्ही कुठला पण मसाला वापरू शकता। मी इथे गोडा मसाला वापरलेला आहे, कारण गोडा मसाल्याची चव भाजीमध्ये खूप छान येते। आणि याला परतून घ्यायचं, छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। तुम्ही बघू शकता आपला मसाला परिपूर्ण शिजलेला आहे, हे बघू शकता, आणि मस्त असं तेल सुटलेलं आहे। आता याच्यानंतर आपल्याला चिरलेले वांगे टाकायचे। वांगे टाकल्यानंतर याला मस्त असं एकदा परत चम्मचने परतून घ्यायचं। मसाला एकजीव करून घ्यायचा, जेणेकरून त्या वांग्यामध्ये मसाला गेला पाहिजे आपला। भाजीला असं मस्त एकजीव करून घ्यायचं, जेणेकरून मसाला त्याच्यामध्ये गेला पाहिजे। आता 1 चम्मच इथे नमक टाकायचं। चवीनुसार तुम्हाला जेवढं मीठ पाहिजे तेवढं तुम्ही इथे मीठ टाकू शकता आणि एकदा परतून याला
मस्त असं याला एक 5 ते 10 मिनटं याला मस्त असं झाकून ठेवायचं। इथे तुम्ही बघू शकता आपली भाजी अर्धी तरी शिजलेली आहे आणि पाणी न टाकता इथे वाफेवरच भाजी शिजलेली आहे। कारण ग्रेव्ही पाहिजे असेल तर तुम्ही वाफेवरच 10 ते 5 मिनटं भाजी शिजवून घ्या। आता आपण याच्यामध्ये टाकायचं 1 ग्लास पाणी टाकायचं। तुम्हाला ग्रेव्हीची क्वांटिटी किती पाहिजे हे तुम्ही नक्कीच डिसाईड करा, त्याच्यानुसार तुम्ही 1 ग्लास पाणी टाका किंवा तुम्ही इथे 1.5 ग्लाससुद्धा पाणी टाकू शकता। जर तुम्हाला रस्सा इथे पतला पाहिजे असेल तर तुम्ही 1.5 ग्लास पाणी टाका आणि तुम्हाला ग्रेव्ही घट्ट पाहिजे असेल तर तुम्ही 1च ग्लास पाणी टाका आणि याला परत एक 5 ते 10 मिनटं याला चांगलं असं कमी मंद आचेवर शिजू द्या। तुम्ही इथे बघू शकता आपली भाजी छान अशी शिजलेली आहे आणि वांगंसुद्धा मस्त असं शिजलेलं आहे। हे बघू शकता तुम्ही। जास्त एकदम म्हणजे वांगं शिजू पण नाही द्यायचं आणि एकदम थाळीसुद्धा ठेवायचं नाही। ते इथे शिजल्यानंतर भाजी शिजल्यानंतर इथे 1 चम्मच गरम मसाला टाका, अर्धा चम्मच कस्तुरी मेथी टाका, कारण कस्तुरी मेथीने भाजीमध्ये खूप छान चव येते आणि फ्रेश बारीक चिरलेली कोथिंबीर टाका आणि बघू शकता भाजी आपली मसाला वांग्याची भाजी आपली रेडी आहे। आता आपण इथे प्लेटिंग तयार करूया। बघू शकता इथे भाजीला किती छान कलर आलेला आहे। आता आपण ताट काढून घेऊया, म्हणजेच प्लेटिंग करून घेऊया। मी इथे एका ताटामध्ये 2 चपात्या ठेवलेल्या आहे आणि वाटीभर भात ठेवलेला आहे। साईडला मी काकडी ठेवलेली आहे आणि प्लेटमध्ये भाजी तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे। आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा आणि खाऊन बघा आणि आवडल्यास नक्कीच शेअर करा, कमेंट्स करा आणि लाईकसुद्धा करा आणि टेस्ट कशी वाटली ही तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि भेटूया गाईज नेक्स्ट व्हिडिओमध्ये। आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा। बाय बाय।